हिंदी सक्तीवरून फडणवीसांचे उद्धव ठाकरेंवर आरोप. राऊतांनी दिलं चोख उत्तर. महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोप झालेत. मात्र काल विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषा सक्तीच्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने घेतला होता असा दावा करत फडणवीसांनी काही कागद पुरावे दाखवले, आकडेवारी सादर केली. त्यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. मी तेव्हा सरकारमध्ये नव्हतो, तेव्हा जे लोक सरकारमध्ये होते त्यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे, कारण हा एक शासकीय मुद्दा आहे, शासकीय अध्यादेशाचा मुद्दा आहे, शासकीय मिनिट्स त्यात असतील. त्यामुळे हे जर घडलं असेल किंवा घडलं नसेल त्याच्यावर जे सरकारमध्ये होते किंवा जे विधिमंडळात होते त्यांनी उत्तर द्यायला हवं. आज उद्धव ठाकरे यांचं भाषण आहे ते यावर उत्तर देतील असं राऊत यांनी म्हटलंय. महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये, सरकारी कागद काही म्हणत त्या कागदांची अंमलबजावणी कधीच झाली नाही. उलट ही सक्ती जेव्हा केंद्र सरकारने करण्याचा प्रयत्न केला तेव्हा उद्धव आणि राज ठाकरे यांनी हातात हात घालून खांद्याला खांदा भिडवून या सक्तीविरोधात संघर्ष केला. हेही मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं हवं. कागद कसले दाखवतात, आम्ही असे खूप कागद दाखवू शकतो, तुम्ही कागदावर चालत असाल, आम्ही जमिनीवर चालतो, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे तुम्हाला हा प्रश्न आपण विचारलात, याबद्दल आजच्या मराठी भाषा दिनी मी आपलं अभिनंदन करतो, आभार मानतो. पण महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये, सरकारी कागद काही म्हणतो, त्या कागदाची अंमलबजावणी कधीच झाली नाही. उलट ही सक्ती जेव्हा केंद्र सरकारनं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांनी हातात हात घालून बरं का खांद्याला खांदा भिडवून या सक्तीविरुद्ध एक संघर्ष केला. हे सुद्धा मुख्यमंत्र्यांना समजून घेतलं पाहिजे ना. कागद कसले दाखवत्या विधिमंडळामध्ये, कागद असे आम्ही खूप कागद दाखवू शकतो. हां, तुम्ही कागदावर चालत असाल, आम्ही जमिनीवर चालतो. नाही, पण मुळात जे धोरण उद्धव ठाकरेंनी जाणलं त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे लढत होते. कारण मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात सक्ती ही फक्त मराठीचीच होती. मग उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे वेगळं काय म्हणत होते किंवा राज ठाकरे वेगळं काय सांगतायत? ही सक्ती केंद्र सरकारने केलेली आहे, हे कसे विसरतायत देवेंद्र फडणवीस? त्रिभाषा सूत्रीचा दबाव हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाने आणला आणि राज्यांवर दबाव आले, राज्य संघर्ष करत राहिली. हे फडणवीस सांगायला विसरतायत की त्रिभाषा सूत्री ही जी आहे, हिंदी मराठी अन्य वगैरे सगळं, त्याच्याविरुद्ध तेव्हा संपूर्ण देशच संघर्ष करत होता ना. दक्षिणेतली राज्य, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक या सगळ्या राज्याने आवाज उठवला त्यावेळेला. महाराष्ट्र आणि तामिळनाडूनं जास्त आवाज उठवला, बंगालनं जास्त जोरात आवाज उठवला. फडणवीस हे सांगायला कसं काय नेमकं विसरतात? फडणवीस ज्या गोष्टी सांगायला पाहिजे आवर्जून त्या सांगायला विसरतात आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जे कागद असतात बरं का, तेवढ्या फायली काढून ते लोकांना दाखवतात. पण त्यानंतरचा संघर्ष मराठीसाठी झालेला हिंदी सक्तीच्या विरोधात, त्याच्यावरती बोलत नाही आहेत. याला ढोंग म्हणतात मराठी भाषेमध्ये. आज जो मराठी भाषा दिवस आहे त्या मराठी भाषेत या त्यांच्या वर्तणुकीला शुद्ध ढोंग म्हटलं जातं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.